प्रथमतः फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळेल टीम Y11 विशाल चोरगे अँड कंपनी. दोन्ही टीम 12वा खेळाडू पाठवा प्लीज, सामना चालू होण्याआधी नम्र विनंती आहे. या मॅचसाठी पंचांच्या भूमिकेमध्ये रोशन खापणे सर, सुबोध गडसे सरांना आपण पाहू शकता. 4 षटकांची लढत आणि या 2 तालुक्यांचं लक्ष असेल. एका बाजूला कराड तालुका आणि दुसऱ्या बाजूला वाई तालुका. कराड तालुका म्हटलं की पैलवान काशाबा जाधव ज्यांनी स्वतंत्र भारताला पहिलं वैयक्तिक ऑलिम्पिकचं पदक जिंकून दिलं. एक थोर व्यक्तिमत्व, एक मोठे खेळाडू. दुसऱ्या बाजूला वाई तालुका संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सांस्कृतिक तीर्थक्षेत्रांनी प्रसिद्ध असलेला तालुका म्हणजे वाई तालुका आणि जिथे सर्वाधिक चित्रपटांच्या शूटिंग केल्या जातात. छावा या चित्रपटाचं शूटिंग देखील ज्या तालुक्यामध्ये झालं तो वाई तालुका. इन ॲक्शन असेल क्रिकेटच्या मैदानामध्ये. वेलकम 12वा खेळाडू आलेले आहेत Y11 कराड. आपला 12वा खेळाडू पाठवा प्लीज टीम कराड. आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. विशाल चोरगे स्वतः कर्णधार आणि त्यांच्या साथीला जयेश यादव माइन फ्रॉम मांडरदेव. पहिलं षटक घेऊन सौरभ सज्ज होत असताना गोलंदाजी मार्कवर. सौरभ यांच्या हातामध्ये मांडरडरी पॉवर प्लेचं पहिलं षटक कर्णधाराने विश्वासाने सोपवलं. परंतु दुसऱ्या बाजूला एक तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून ज्या खेळाडूची सातारा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये चर्चा होत असते. प्लेज द कॉल. सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू. पहिला चेंडू चांगला स्क्वेअर कट बॅकवर्ड पॉइंटला वेळच मिळवता. तंत्रशुद्ध फटका. दर्जेदार विशाल चोरगे यांच्या बॅटमधून धावा मिळतील 4. NB चॅम्पियन ट्रॉफी चौकार. यासाठी आपण उल्लेख केला सर की या खेळाडूची कौशल्यपूर्ण फलंदाजी पाहायला प्रेक्षक आतुर असतात आणि या पहिल्या चेंडू ज्या प्रकारचा त्यांचा स्क्वेअर कट बॅकवर्ड पॉइंटला वेळच नव्हता. विथिन सेकंदामध्ये त्यांच्या बाजूने चेंडू गेला. धावांचा श्रीगणेशा झालाय चौकाराने. ओव्हरपी चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चांगला कटरचा वापर. 22 स्वरूपात 1 धाव प्राप्त होते. पहिली स्लिप आहे तैनात. यष्टांच्या मागे राजू कंग त्यांना देखील चकवून चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये गेला. NB स्पोर्ट्स फाउंडेशनचा मनापासून आभार. प्रमोददादा निंबाळकर मित्रसमूह आपलं मनापासून आभार. आणि ज्या प्रकारचं हे आयोजन आपण पाहतोय एक अभूतपूर्व स्पर्धा. ओव्हरपी चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. विशाल चोरगे यांचा फटका हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. उंची जास्त लांबी कमी आणि विकेटची मिळते Y11 ला हमी. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. विकेटचं पतन. विशाल चोरगे झेलबाद. चौकारानंतर एक बाई झाली. त्यानंतर मात्र निराश असतील स्वतःवर. नवीन चेंडूला ज्यावेळेला तुम्हाला मारण्याचा प्रयत्न करताना टायमिंग खूप महत्त्वाचं आहे आणि ते कुठेतरी टायमिंग नव्हतं. टायमिंग फसलं. आज स्वतः कर्णधार हताश मनाने डगआउटच्या दिशेने परत आहेत. चला नवीन बॅटर. क्रमांक 3 वर वन डाऊन साठी फलंदाजीसाठी दाखल होत असताना आसरे गावचं नाव संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटला ज्या खेळाडूने दखल घेण्यासाठी भाग पाडला सतीश सनस वेल फिनिशर ऑफ सातारा जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट आज क्रमांक 3 वर आलेत आणि प्रत्येक टीमचा 3 नंबरचा फलंदाज खूप महत्त्वाचा असतो. राहुल द्रविड सर ज्यांनी या वर्षानुवर्ष 3 नंबरची जबाबदारी पार पाडली. असे खेळाडू खूप महत्त्वाचे असतात. जो खेळाडू तुमचा 3 नंबरला बॅटिंगला येतो विकेट लवकर गेली तर त्याला भागीदारी करावी लागते आणि विकेट उशिरा गेली तर जाऊन आक्रमण देखील करावं लागतो. हा खूप महत्त्वाचा नंबर असतो मित्रांनो क्रिकेटच्या बॅटिंग ऑर्डरमधला. येस चेंडूंचा खेळ झाला अद्याप या मॅचमध्ये 3 टू गो. बॅकवर्ड पॉईंट आहे. कव्हर आहे. मिड ऑन बॅकवर्ड स्क्वेअर लेग. मिड विकेट वर्तुळाच्या आतमध्ये स्लिप तैनात केली आहे. लॉंग ऑफ आहे तैनात. डीपला मिड विकेट. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये चौथा चेंडू.
पहिला चेंडू मिनी हेलिकॉप्टरचा फटका खेळायचा प्रयत्न सतीश सनस यांचा डीपला मिड विकेट यासाठी तैनात केलाय. चुकी करतोय क्षेत्ररक्षक. चेंडू देखील सोडला, चुकी देखील केली आहे आणि धावा मिळतील 4. सतीश सनस यांच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवर NB चॅम्पियन ट्रॉफी चौकार. अशा चुका तुम्हाला टाळाव्या लागतील कारण सतीश सनस जेवढ्या वेळेला स्ट्राईकवरती येतील ना तर तो खेळाडू एअर स्ट्राईक करेल. चौकाराने खातं उघडलं. टीमची धावसंख्या धावफलकावर 9 धावा. 5वा चेंडू. स्लोअर वन हाताळा होता. बॅटची कडा लागली. एसटी रक्षक राजू कंक दूर राहिलेत. कॅच ड्रॉप. कॅपला हात लावलाय सतीश सनस यांनी. त्यांना खेळायचा होता चेंडू काऊ कॉर्नरला अगदी दर्शवत असताना आणि ही कॅच खूप महत्त्वाची होती. एसटी रक्षक राजू कंक चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाहीत. कदाचित उशीर झाला. 5व्या चेंडूवर संधी निर्माण केली होती सौरभ यांनी आणि हे खूप महत्त्वाचं होतं. ही विकेट खूप महत्त्वाची होती. गोल्डन विकेट प्राप्त झाली असती जर त्याला क्रिकेटमध्ये महत्त्व नसतं. 1 to go. 9 रन्स ऑन बोर्ड. पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे. राजू कंक यष्ट्यांच्या मागे. बिग फिश इन टू द बास्केट. सतीश सनस बॅक टू द डगआउट. सौरभ यांचं कौतुक. आधीच्या चेंडूवर 5व्या चेंडूवर संधी निर्माण केली होती. एक लेफ्ट आर्म गोलंदाज आणि डावखुऱ्या गोलंदाजाचं हे वैशिष्ट्य असतं. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. राजू कंक या खेळाडूची खेळण्याची शैली खूप वेगळी आहे परंतु क्षेत्ररक्षण मात्र चांगलं केलंय. विशाल चोरगे बाद झाले. सतीश सनस बाद झाले. दोन्ही खेळाडूंनी एक चौकार खेळला. टीमची धावसंख्या 2 गडी बाद. 9. मनीष मांढरे मॅन फॉर्म मांढरदेव. आता दोन्ही खेळाडू जे खेळपट्टीवर आहेत ते मांढरदेवचे आहेत. संपूर्ण भारतातून भाविक जात असतात आणि संपूर्ण जो परिसर आहे तो मांढरदेवीच्या शुभाशीर्वादाने पावन झालेला आणि त्याच गावातून हे 2 खेळाडू छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण घनसोली गरुंदेच्या मैदानात दाखल झालेत आणि आज त्यांना धावा करायच्या. दोघांना देखील व्यावसायिक क्रिकेट खेळण्याचा अनुभव. दोन्ही खेळाडूंनी पुणे जिल्हा गाजवलाय आणि आज NB चॅम्पियन ट्रॉफी नवी मुंबईमध्ये दाखल झालेत. धनकवडी पुणे. आदरणीय श्री निलेशदा भिंताडे साहेब तिथून सुरू झालेला प्रवास हा संपूर्ण भारतभर जाऊन पोहोचलाय. NB 11 धनकवडी हा संघ सातत्याने व्यावसायिक गटातील क्रिकेट खेळत असतो. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आप्पा. षटक क्रमांक 2 साठी आप्पा आलेत. शुभम आलेत गोलंदाजी मार्कवर. शुभम यांचा पहिला चेंडू शॉर्टआर्म पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू वेगाने आला बॅटवर. बॅटच्या स्टिकरला लागलाय. एक धाव प्राप्त केली जाते. पहिलं षटक हाताळलं सौरभ. ते देखील लेफ्ट आर्म गोलंदाज आणि या शुभम हे देखील डावखुऱ्या हाताचे गोलंदाज आहेत. खूप कमी वेळा एखाद्या टीममध्ये 2 लेफ्ट आर्म गोलंदाज ग्रामीण क्रिकेटमध्ये असतात आणि ते कराड 11 कडे आहेत. जयेश यादव यांचं देखील खातं उघडलं जात आहे. मनीष मांढरे यांना शून्यातून सुरुवात करायची आहे आणि खेळ चांगला करावा लागेल कारण ज्या प्रकारे आज सकाळच्या सत्रामध्ये टीम आसरे मांढरदेव टॉप 3 मध्ये दाखल झाले. कदाचित पाहायला क्रॅम्प आलाय मित्रांनो. जास्तीत जास्त पाणी प्या कारण सध्या सकाळी थंडी, दुपारी ऊन, संध्याकाळी थंडी असं वातावरण आहे आणि शक्य असेल तर पाण्यामध्ये इलेक्ट्रॉल टाकून प्या, ग्लुकॉन डी प्या. त्याने तुम्हाला डिहायड्रेशन कमी होईल आणि या खूप महत्त्वाच्या बाबी असतात क्रिकेट खेळत असताना. आसरे मांढरदेव ज्या प्रकारे टॉप 3 मध्ये दाखल झाले त्याच्यामध्ये महत्त्वाचा वाटा राहिला होता जयेश यादव आणि मनीष मांढरे यांचा. आता वाई 11 साठी चांगली खेळ करावा लागेल. क्रॅम्प आलाय पायात. गोलंदाज शुभम यांच्या पहिल्या चेंडू हातात असताना हे पाहायचं आहे की या दुखापत जास्त गंभीर नसावी कारण संघाचा महत्त्वाचा गोलंदाज
आणि कदाचित परतावं लागेल शुभम यांना. सर्व ट्रॉफी सौजन्य आदरणीय श्री अनुप शेठ नाईक साहेब, स्पोर्ट्स हब पुणे, आपलं खरंच मनापासून धन्यवाद. सामनावीर ट्रॉफी सौजन्य ती देखील आकर्षक आहे. कुमार प्रथमेश खोपडे, श्री समर्थ इजी लोन्स, कुमार सुमित सावंत साहेब, श्री साई मोबाईल शॉपिंग, कुमार विक्रांत सनस, बालाजी एंटरप्राइजेस, आपलं मनापासून आभार. आणि उल्लेखनीय बाब म्हणजे मालिकावीरासाठी तब्बल 2,500 रुपयांचं पारितोषिक आहे सर. वेदांत सर, हे खूप महत्त्वाचं असतं की ज्यावेळेला एखाद्या मालिकावीर खेळाडूला तुम्ही कॅश प्राईज देता ना, तो खेळाडू खुश होतो, घरचे देखील खुश होतात. कारण आता क्रिकेट एवढं वाढलं आहे, स्पर्धा एवढ्या झाल्यात, तुम्ही या ट्रॉफी घेऊन गेला तर घरचे नाराज होतात कदाचित थोडेसे. कॅश घेऊन जा, घरचे खुश होतील, आई बाबा खुश होतील. आणि जर लग्न झालं असेल तर तुमची धर्मपत्नी बोले की परत पुढच्या रविवारी खेळायला जा, कारण तब्बल 2,500 रुपयांचं पारितोषिक आदरणीय श्री प्रवीण दादा वाडकर साहेब. येस, बदली गोलंदाज आलेत. गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना मी मनापासून आभार व्यक्त करेन प्रवीणदादा वाडकर साहेब, समाजसेवक आहे, जे आपल्या वाई तालुका क्रिकेटसाठी सातत्याने मेहनत घेत असतात. पैठणी साडी राहुलदादा बनगे, पेशवाई साडी सेंटर यांच्या माध्यमातून आहे. राज उक्कंग अगदी बदली गोलंदाज म्हणून गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना स्वतः कॅप्टन आहेत. माइन फॉर्म कुसूर, समोर बॅटिंगसाठी मनीष मांढरे, या खेळाडूकडे देखील नजर असेल, कारण वाई 11 संकटात आहे. आता ह्या खेळाडूला चांगली बॅटिंग करावी लागेल. पहिला चेंडू ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, चेंडू काहीसा खाली राहतोय. 22 स्वरूपात एक धाव प्राप्त होते गोशांकी क्षेत्रामध्ये. अशा धावा येणं देखील खूप महत्त्वाचं आहे, कारण ज्या प्रकारे आपण विचार केला ना, तर धावसंख्या कुठेतरी मंदावली आहे. आणि तो जर वेग वाढवायचा असेल तर मात्र आता आक्रमण करावं लागेल. बॅकफुटला जाऊन पंच केलाय मनीष मांढरे आणि एक्स्ट्रा कव्हर आहे डीपला. वेगाने चेंडूवर येतील, 2 धावेचा प्रयत्न केलाय. फेकी चांगली आहे, चुकी झाली आहे, कॉलिंग नव्हतं आणि मोठी विकेट प्राप्त होत असताना जयेश यादव होतील धावबाद. दुसऱ्या धावेची खरंच गरज नव्हती इथे. वानखेडे आणि दुसऱ्या बाजूला आता मनीष मांढरेंना जबाबदारी पूर्ण खेळ करावा लागेल. कधी कधी तुमचं कॉलिंग नसतं, त्याचा फटका तुमच्या संघाला बसतो. आणि ज्यावेळेला तुम्ही बॅटिंग करताना त्यावेळेला येस, नो, वेट हे 3 शब्द खूप महत्त्वाचे. त्या 3 शब्दांचा ताळमेळ नव्हता आणि त्याचा फटका टीम वाई 11ला बसलाय. चांगलं क्षेत्ररक्षण स्वीपर कव्हरला झालं. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर कट होतोय, डॉट बॉल. निर्धाव चेंडूची होते सांगता राजू कंक. आता गोलंदाजीसाठी आलेत, स्वतः कॅप्टन आहेत आणि कर्णधाराने विश्वासाने चेंडू आपल्या हातामध्ये घेतलाय. पायावर टाकलेला चेंडू फ्लिक केलाय, मिड विकेट आहे चेंडू खाली. उंची जास्त, लांबी कमी आणि विकेटची मिळते कराड 11ला हमी. मनीष मांढरे झेलबाद.
हलक्या हाताने चेंडूला फक्त ढकलण्याचा प्रयत्न, चांगलं क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करण्याचा मानस दाखवावा लागेल. चांगली गोलंदाजी राजू कंक. नुकतीच ॲज आयकॉन सातारा जिल्हा आयकॉन खेळत असताना मिस्टर PTPL हा बहुमान फटकवलाय आणि या खेळाडूची गोलंदाजी देखील तेवढीच अप्रतिम राहिले. या सामन्यामध्ये टीमची धावसंख्या 2 षटका अखेर 4 गडी बाद 12 धावा. फलंदाज जगन्नाथ मांढरे यांच्या बॅटमधून चौकार. फ्री होम डिलिव्हरी विकेटचं पतन. करते मी म्हणेन Y11 संघ. आघाडीची जोडी बाद झाली. टॉप 4चे तुमचे ज्यावेळेला बॅटर बाद होतात ना त्यावेळेला संघ कुठेतरी अडचणी देतो. परंतु मित्रांनो ही तालुक्याची टीम आहे, तुमचे सर्वोत्तम खेळाडू असतात. निलेश वीर मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या हे खेळाडू आज करिअर आणि क्रिकेटमध्ये दोन्ही क्षेत्रामध्ये यशस्वी. गोलंदाजी मार्कवर या स्लॉग ओव्हरसाठी दाखल झालेत. समोर राहुल वानखेडे.
पहिला चेंडू ऑन साईडला खेळला, डीपला आहे, मिड विकेट, एक धाव प्राप्त होईल. राहुल वानखेडे यांना दुहेरीचा प्रयत्न होऊ शकतो. दुसरी धावेचा प्रयत्न आहे, फेकी चांगली केली आहे. अप्रतिम उच्च दर्जाचा क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. राहुल वानखेडे दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात धावबाद. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, एक सिंगल धाव प्राप्त होते. टीमची धावसंख्या एका धावेच्या मदतीने जाऊन पोहोचले. 21 धावा, 21. अद्याप या षटकामध्ये चेंडूंचा खेळ झालाय 2. 4 चेंडूपैकी 2 चेंडू जर मोठे फटके आले, 30 जर पार झाली, 35 पर्यंत गेली टीम Y11, तर मॅचला मजा येईल. ते 35 कराव्या लागतील. मोठ्या फटक्यांची आवश्यकता असताना चेंडू हवेत खेळलाय. संतोष मांढरे यांचा फटका फसलाय. विकेटचं पतन. फलंदाज संतोष. आणि NB11 ज्या वेळेला पहिल्यांदा खेळला ना पश्चिम महाराष्ट्र क्रिकेटमध्ये, वाई प्रीमियर लीगमध्ये, त्यावेळेला त्या NB11 संघाचा आयकॉन खेळाडू आणि पहिल्याच स्पर्धेमध्ये NB11ला चॅम्पियन तर बनवलंच आणि स्वतः प्लेअर ऑफ द सिरीज. दुखापतग्रस्त होते या सीझनमध्ये, परंतु आता आपला संघ अडचणीमध्ये आहे आणि या बॅटिंगसाठी आलेत. हलक्या हाताने फक्त ऑन साईडला दिशा दिली आहे. सेन्सिबल क्रिकेट, एक धाव घेण्याचा प्रयत्न. पहिल्या चेंडूवर खातं उघडलं जाते. या सिंगलने टीमची धावसंख्या धावफलकावर 6 गडी बाद 22 धावा, 22 रन्स ऑन बोर्ड. टीम Y11. चला नेक्स्ट मॅच वाई सिटी विपक्ष 32 शाळा क्रिकेट असोसिएशन. आपण टॉससाठी या. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. शॉर्ट बॉलचा वापर केला जातोय. निलेश वीर. आणि यासाठी या खेळाडूच्या नावाची चर्चा फक्त कराड तालुका नाही तर संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये केली जाते. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी, ज्या प्रकारे या गोलंदाजी करत असताना निलेश वीर, संपूर्ण कराड टीम. बॅक टू द बॉलर. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये प्रयत्न केला चांगला. धाव मात्र 1 प्राप्त होईल. टीमची धावसंख्या धावफलकावर 23 धावा. पहिल्या डावाचा इथे खेळ झालाय समाप्त. टीम Y11ने धावा केल्यात 23 आणि 24 चेंडूमध्ये करायच्यात विजयासाठी कराड 11ला 24 धावा. 24 रन्स टू विन. चला टॉससाठी या. वाई सिटी विपक्ष 32 शाळा क्रिकेट असोसिएशन. दोन्ही टीमचे कॅप्टन. आपण टॉससाठी या. मी विनंती करेन प्रथमेश दादा खोपडे, आपल्या शुभ हस्ते आपण टॉस घेत आहोत. या. NB स्पोर्ट्स फाउंडेशन मुंबई प्रेझेंट्स NB चॅम्पियन ट्रॉफी आणि ज्यांच्या माध्यमातून सामनावी ट्रॉफी सौजन्य आहे कुमार विक्रांत दादा सनस, बालाजी एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा. आपल्या शुभ हस्ते आपण टॉस घेत आहोत. वाई सिटी या कॅप्टन आणि दुसऱ्या बाजूला 32 शाळा क्रिकेट असोसिएशन कॅप्टन या. आपण टॉस करणार आहोत. एक महत्त्वाची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. येस, अखंड वाई या कॅप्टन. सुशांत शिंदे अखंड वाईचे कर्णधार आहेत. मान्यवरांचं मनापासून स्वागत. 32 शाळा क्रिकेट असोसिएशन कॅप्टन या. अमर मराठे आणि टीम.
एन बी स्पोर्ट्स फाउंडेशन प्रेझेंट्स एन बी चॅम्पियन ट्रॉफीचा आपण ज्या प्रकारे निलेश दादा बिंताडे साहेब यांचा बॅनर पाहतोय, कटआउट पाहतोय, आज या व्यक्तिमत्वाने ग्रामीण खेळाडूंसाठी दिलेलं व्यासपीठ आज फक्त क्रिकेट नाही तर फुटबॉल कुस्ती या खेळामध्ये एन बी फाउंडेशन सातत्याने चांगलं काम करते. आणि आज नवी मुंबईमध्ये ही स्पर्धा आपण पाहतोय. 32 शाळा क्रिकेट असोसिएशन कॅप्टन या प्लीज टॉससाठी अमर मराठे अँड कंपनी. यस या प्लीज. एका बाजूला अखंड वाई सुशांत शिंदे आणि दुसऱ्या बाजूला 32 शाळा क्रिकेट असोसिएशन सचिन माने. या इकडे. हेड अँड टेल तुम्हाला कॉल करायचं आहे. 4 षटकांची लढत. येस सुशांत शिंदे कॉल करतील. स्विंग द कॉइन. हेड कॉल केला आहे सुशांत शिंदे आणि इट इज अ टेल. अभिनंदन. महत्त्वाचा टॉस जिंकलाय 32 शाळा क्रिकेट असोसिएशन. 4 षटकांची लढत. निर्णय काय असेल? आम्ही फिल्डिंग करण्याचा निर्णय घेईल. आज एन बी चॅम्पियन ट्रॉफीचं आपण आयोजन पाहतोय. तालुक्याचे संघ खेळत आहेत आणि आज एक गाव अकराचं क्रिकेट खेळणारा खेळाडू तालुक्यासाठी खेळतोय आणि एवढं चांगलं व्यासपीठ ज्या प्रकारचं आपल्याला पाहायला मिळते, काय सांगाल? पहिल्या पत्र एन बी स्पोर्ट यांनी आम्हाला संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. त्यांनी एवढ्या मोठ्या टुर्नामेंटसाठी आम्हाला खेळण्याची संधी दिली. आणि नियोजनाबद्दल बोलाल तर नियोजन अप्रतिम उच्च दर्जाचं नियोजन आहे. थँक्यू व्हेरी मच. बॅटिंग करायची आहे सुशांत. 4 षटकांच्या खेळामध्ये काय टार्गेट सेट केलं आहे मनामध्ये, तिथपर्यंत बदल मारण्याचा प्रयत्न कराल? 45 ते 50 धावांचं टार्गेट ठेवू आम्ही. समोर विचार केला तर 32 शाळा क्रिकेट हा संपूर्ण स्क्वॉड आहे. तुमच्याकडे देखील संपूर्ण तालुक्यातील सर्वोत्तम खेळाडू असतील आणि आता गावचं क्रिकेट खेळणारे खेळाडू आता तालुक्याची स्पर्धा खेळायला लागलेत आणि एवढी चांगली स्पर्धा ग्रामीण क्रिकेटमध्ये व्हायला पाहिजेत का? आणि एन बी स्पोर्ट्स फाउंडेशनचे कसे आभार मानाल? प्रथम शरद कोंडाळकरचे आभार मानतो. त्यांनी आम्हाला खेळण्याची संधी दिली एन बी स्पोर्टमार्फत. त्याबद्दल त्यांचे आभारी आहोत आम्ही. थँक्यू व्हेरी मच. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस जिंकला 32 शाळा क्रिकेट असोसिएशन कॅप्टन. त्यांनी सांगितलं आम्ही गोलंदाजी करू आणि बॅटिंगसाठी अखंड बाई पाहायला मिळेल. धन्यवाद. पहिला चेंडू राजू कंक यांच्या बॅटमधून डीप स्क्वेअर लेग सीमारेषा आर पार. कमालीचा फटका. मिस्टर KTPL मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि त्यांनी डावाचा श्री गणेशा या षटकाराने झालाय. हा देखील चेंडू ऑन साईडला खेळायचा प्रयत्न. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मागे धावेल. एक धाव प्राप्त केला द्यायचा प्रयत्न इथे होऊ शकतो. पॉवर प्लेचा षटक प्रगतीपथावर असताना क्षेत्ररक्षण चांगलं झालं त्याचा प्रयत्न केला जातोय. 3 धावा प्राप्त केले जात आहेत राजू कंक यांच्या माध्यमातून. राजू कंक त्यांच्या साथीला आहेत विशाल बापू, शरद कोंडाळकर, वाई एक्सप्रेस, मॅन फ्रॉम रेणावळे. दुखापतग्रस्त असताना देखील क्रिकेटमधून काही काळ ब्रेक घेतला होता आज आयोजकाच्या भूमिकेमध्ये आणि आपल्या तालुक्यासाठी मैदानामध्ये दाखल झालेत. विकेट्स घ्याव्या लागतील ठराविक अंतराने जर टीम वाई 11ला मॅचमध्ये येण्यासाठी. स्लोअर वन हाताळला होता. मिस टाईम स्ट्रोक आहे. नुकसान होणार नाही आहे. चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होते. एक सिंगल धाव प्राप्त होते. पाठचा सामना देखील लो स्कोरिंग पाहायला मिळाला. हा सामना देखील लो स्कोरिंग आहे परंतु इथून कमबॅक होऊ शकतं. सध्या बॉक्सिंग टेस्ट चालू आहे. ॲसेज ऑस्ट्रेलिया विपक्ष इंग्लंड. ऑस्ट्रेलिया 152ला ऑल आऊट झाली आणि तिथून इंग्लंडचा पहिला डाव 110 मध्ये संपला. म्हणजे क्रिकेट आहे मित्रांनो, काहीही होऊ शकतं. इथे 24 करण्यासाठी संघर्ष करावा लागेल आणि 24 धावांचा बचाव तुम्हाला जर करायचा असेल ना वाई 11ला तर विकेट्स घ्याव्या लागतील आणि ते काम शरद कोंडाळकर यांना करावं लागेल मित्रांनो. पुढे सजम खेळायचा प्रयत्न. काठी काढली आहे. वेगवान तेज तर्रार चेंडू. वाई एक्सप्रेस शरद कोंडाळकर आणि पहिलं यश प्राप्त करून दिले.
प्रत्येक विकेटला 500 रुपये तुषारदादा, ते देखील आयोजनामध्ये महत्त्वाची भूमिका. आणि पहा ज्या प्रकारे तुम्हाला दुखापतग्रस्त असताना तुम्ही खेळ करता, हे कमिटमेंट आहे खेळाप्रती, समर्पण आहे, डेडिकेशन आहे. स्लोअर वन शॉट आर्म जॅक केला आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेग चुकी करतोय, डीप स्क्वेअर लेग दूर आहे, चेंडू जाईल सीमारेषा पार. NB चॅम्पियन ट्रॉफी. विशालदादा करंजोली साहेब यांचं शुभागमन झालं आहे. VKC11 आपलं देखील स्वागत आहे. टीमची धावसंख्या धावफलकावर 14 रन्स ऑन बोर्ड. एखादा खेळाडू दुखापतग्रस्त असतो आणि तो खेळतो ना, त्यावेळेला त्याची क्रिकेटची आवड आपल्याला पाहायला मिळते. 24चा करते पाठलाग कराड 11. सुरुवात चांगली झाली आहे, एक विकेट येऊन देखील. ऑन साईडला हवेत खेळलाय चेंडू, धाव मात्र प्राप्त होईल. ती एक फाईन लेगवरून आता चेंडू आणावा लागेल. एक सिंगल धाव प्राप्त होते. फलंदाज निलेश वीर यांना. टीमची धावसंख्या धावफलकावर 1 कडी बाद 15 धावा. 11 कसे 18 चेंडूमध्ये आता करायचे आहेत 9 धावा. 9 रन्स रिक्वायर्ड रिमेनिंग 18 बॉल्स. 18 मध्ये 9 म्हणजे 2 मोठे फटके टीम कराड 11 दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होऊ शकते. आणि कोण असेल या तालुका निहाय गटातून टॉप 3 मध्ये दाखल होणारा? पिंटूदादा 11, करण जोशी आंबार्डे हे शाहूवाडी तालुक्यातील 2 संघ दाखल झालेत. वाई तालुक्यातून टीम आसरे मांडरदेव हे दाखल झालेत. आणि तिसरा संघ कोणता? जयेश यादव गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना मानफा मांडरदेव. पहिला चेंडू स्लोअर वन, सन्मान दिला आहे राजू कंक यांनी. आणि चेंडूच्या मेरिटप्रमाणे फलंदाजी करणारा खेळाडू पश्चिम महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेटमध्ये जर कोण असेल त्या यादीमध्ये एक नाव आवर्जून येतं, राजू कंक. सातारा जिल्हा आयकॉन खेळत असताना प्रत्येक जिल्ह्याची स्पर्धा जिंकणारा खेळाडू. चांगला स्लोअर वन, गलीमध्ये 1 धाव मात्र प्राप्त होते. एक सिंगल धाव. फलंदाज निलेश वीर यांना. सेन्सिबल क्रिकेट 1 धाव. पहिल्या चेंडूवर 1 आली, दुसऱ्या चेंडूवर 1 आली. 7 धावांची आवश्यकता. समीकरण सोपं झालंय टीम कराड 11 साठी. आता गलीमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलाय. हा देखील लेग ब्रेक विथ द टर्न, अगेन्स्ट द टर्न. निलेश वीर यांचा लाजवाब स्ट्रोक. NB स्पोर्ट्स फाउंडेशन उत्तुंग षटकार. एका धावेची आवश्यकता आहे विजयासाठी. कराड 11 दुसऱ्या फेरीमध्ये दाखल. मोठा फटका खेळायचा प्रयत्न. एका धावेसाठी देखील नवीन फलंदाजाला खेळपट्टीवर यावं लागेल. निलेश वीर मोठा फटका खेळून सामना संपवण्याचा प्रयत्न फसला. विकेटचं पतन. बॅटिंग क्रमांक 4 वर संग्राम लावण, ते देखील व्यावसायिक आहेत. आणि आज विविध खेळाडू व्यवसायामध्ये येतात, त्याचं कारण त्यांचं क्रिकेटवरचं प्रेम. पहिला चेंडू स्विच केला. एका धावेची आवश्यकता असताना चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक दूर राहतील आणि विजयी धाव मात्र संग्राम लावण यांच्या बॅटमधून येते. हाही फक्त धाव नाही आहे, तर हा विजयी चौकार आहे. अभिनंदन टीम कराड 11.